शरद पवार राजकारणातून निवृत्तीच्या तयारीत, तर सुप्रिया सुळे लवकरच केंद्रात मंत्री. शरद पवार यांचा राज्यसभेचा कार्यकाळ एप्रिल 2026 संपत आहे. त्यानंतर ते सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा करू शकतात. याआधीही शरद पवार यांनी सामाजिक कार्यासाठी अधिक वेळ देण्याची इच्छा व्यक्त केली होती. कुटुंबातील विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार कुटुंबातील वरिष्ठांनी तरुण पिढीत यासंबंधित चर्चा झाली असून सध्याच्या राजकीय स्पर्धेत पक्ष आणि पवार कुटुंबाची राजकीय परंपरा पुढे नेण्यासाठी अजित पवार सक्षम नेतृत्व देऊ शकतात, यावर एकमत झाल्याचं सूत्रांनं म्हटलं आहे. याच चर्चामध्ये सुप्रिया सुळे यांच्या भविष्यासंदर्भातही काही गोष्टी ठरवण्यात आल्या आहेत. दिल्लीतील राजकारणात सुप्रिया सुळे अधिक प्रभावी असल्याने केंद्रातील पक्षाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात येईल. राष्ट्रवादीचे लोकसभेत 8 खासदार असल्याने भविष्यात सुप्रिया सुळे यांना केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हे राष्ट्रवादीचे पारंपरिक बालेकिल्ले मानले जातात. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवरच युतीच्या हालचालींना वेग आला आहे.